जेव्हा तुम्हाला थायरॉइड डिटेक्ट होतो तेव्हा तुमच्या मनात पहिल्यांदा अरे बापरे मला थायरॉइड झाला इथूनच सुरुवात होते. त्यामुळे समाजामध्ये थायरॉइड बद्दल खूप सारे गैरसमज आहेत, खूप सारे मिथ्स आहेत. तर तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर असे कोणते कोणते गैरसमज आहेत की जे तुमच्यापर्यंत पण पोहोचलेत का हेच आपण आज पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार, मी भारती. माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बऱ्याचदा फोन येतो थायरॉइड पेशंटचा, एखाद्या मैत्रिणीचा, की तिच्या कुठल्या तरी मैत्रिणीला थायरॉइड डिटेक्ट झालाय आणि मला फोन येतो की तू तिला जरा सांगशील का, कारण ती खूप जास्त घाबरलेली असते की मला थायरॉइड झालाय म्हणजे नेमका कसला आजार झालाय का, आजार म्हणण्यापेक्षा कुठला रोग झालाय का, इथूनच त्यांची सुरुवात होते. आणि आपण पॅनिक होतो, घाबरून जातो. आपल्याला माहित नसतं की याच्यातून काय आउटपुट निघणार आहे किंवा हा कुठपर्यंत जाणार आहे आणि आपल्याला किती त्रासदायक होणार आहे याच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नसतं. तर असेच काही गैरसमज आहेत. तर ते कोणते कोणते तेच आज आपण पाहूयात. तर त्याच्यामध्ये नंबर 1, थायरॉइड कायमचा बरा होतो. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. कुठलाही थायरॉइड स्पेशालिस्ट डॉक्टर तुम्हाला हे कधीच सांगणार नाही की मी तुमचा थायरॉइड कायमचा बरा करतो. तो हे नक्कीच सांगेल की मी तुमचा कायमस्वरूपी थायरॉइड कंट्रोलमध्ये, लेवलमध्ये ठेवेल. पण थायरॉइड कधीच पूर्णपणे बरा होत नाही. जर का तुम्हाला असं कुणी सांगत असेल तर त्या डॉक्टरकडे जायचं नाही. मग ते कुठलेही डॉक्टर असू देत. आता खूप सारे मला कमेंटमध्ये बोलतील की आमचं गेले 4 वर्ष झालं गोळी बंद आहे, 5 वर्ष झालं गोळी बंद आहे, आम्हाला आमचा थायरॉइड पूर्णपणे गेलाय, त्यामुळे असं अजिबात सांगू नको की थायरॉइड बरा होत नाही वगैरे. मी सांगते 4 ते 5 नाही, तुम्ही 10 वर्षानंतर पुन्हा भेटा मला, त्यावेळेस तुमची कंडिशन ही आधीपेक्षा कैक पटीनं बिघडलेली असणार आहे. इतकी की तुम्ही तुमच्या हातामध्येच नसणार आहात, ती हाताबाहेर गेलेली असणार आहे. त्यामुळे अशा गैरसमजुतीला अजिबात बळी पडू नका की थायरॉइड पूर्णपणे बरा होतो. हे मात्र नक्की खरं आहे की थायरॉइड हा कायमस्वरूपी कंट्रोलमध्ये, लेवलमध्ये राहू शकतो. त्याचा डोस कमी होऊ शकतो पण गोळी बंद होत नाही, कारण गोळी बंद करूनच चालत नाहीये. जसं तुमचं बीपी शुगरचं आहे की शुगरची गोळी बंद करून चालत नाही. आजपर्यंत कोणी शुगरची गोळी बंद केलीये का? बीपीची गोळी बंद करून तुम्हाला चालणार आहे का? मग काय होणार आहे सांगा? बीपीची गोळीच तुम्ही घेतली नाही, तिसऱ्या दिवशी तुम्हाला आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागेल. शुगरचं इथेच, शुगरची गोळीच नाही घेतली तर मी तर म्हणते तिसऱ्या दिवशी कशाला, पुढच्या 12 तासातच तुम्ही आयसीयू मध्ये जाणार आहात. सेम थायरॉइडचं पण तसंच आहे. फक्त बीपी शुगरच्या तुलनेमध्ये थायरॉइडचा त्रास हा लगेच रातोरात दिसत नाही, ते एक स्लो पॉइझन प्रमाणे असतं. नंबर 2, थायरॉइड हा खूप गंभीर आजार आहे. हा एक गैरसमज आहे समाजामध्ये की थायरॉइड हा खूपच गंभीर आजार आहे. जसं तुमचं बीपी शुगर आहे अगदी तसंच थायरॉइडला सुद्धा बघितलं जातं. तर थायरॉइड हा गंभीर आजार नाहीये, पण त्याच्याकडे दुर्लक्ष जर केलं, त्याचे जे काही पथ्य आहेत, त्याच्या ज्या काही नियम आहेत त्याचं जर का उल्लंघन केलं तर हा गंभीर आजार होऊ शकतो. जसं की थायरॉइड कॅन्सर, गलगंड यासारखे आजार होऊ शकतात. तुम्हाला आताच डिटेक्ट झालाय आणि तुम्ही नॉर्मल स्टेजला आहात तर अशा वेळेस तुम्हाला तो गंभीर आजार म्हणून ट्रीट करण्याची काहीच गरज नाहीये. त्याची काळजी घेणं मात्र नक्कीच गरजेचं आहे. काळजी घेतली तर ते जे महत्वाचे धोके आहेत जसं की कॅन्सर, गलगंड वगैरे, तर हे होत नाहीयेत. नंबर 3, थायरॉइड असल्यास गिळण्यास त्रास होतो. नॉर्मल स्टेजला जर का तुम्ही असाल तर हा त्रास तुम्हाला नाहीच होणार की तुम्हाला गिळताना घासमध्ये अडकतोय, तो घास सहज खाली जात नाही, असलं काही होत नाही. जेव्हा तुम्हाला इथं जी ग्रंथी आहे तिचं रूपांतर जेव्हा गाठीत होतं तेव्हा हा त्रास तुम्हाला 100% जाणवतो की गिळताना, थुंकी गिळताना तुम्हाला त्रास होणे हा त्यावेळेस जाणवू शकतो. पण थायरॉइड असल्यावरती गिळायला खूपच त्रास येतो, अक्षरशः पाणी सुद्धा जात नाही सर, असं सुद्धा लोक सांगतात. तर हे मिथ आहे, हे खूप मोठा गैरसमज आहे. असं काही होत नाहीये. ह्या ग्रंथीचं रूपांतर जर गाठीत मध्ये झालं आणि गाठीत होण्यासाठी तुमचा TSH तेवढा 100च्या पुढे गेला पाहिजे, तेवढा हाय लेवलला असला पाहिजे, तेव्हा ते होतं. पण ह्या स्टेजला जाण्या इतपत तुम्ही निष्काळजी आहात का हे आधी तपासून बघा. आणि जर असाल तर मग हा त्रास तुम्हाला होणारच. पण
हे पूर्णपणे गैरसमजुतीचं आहे की थायरॉइड असल्यावर तुम्हाला अजिबातच गिळता येत नाही, काहीच खाता येत नाही, म्हणजे तुम्ही पाणी सुद्धा गिळू शकत नाही, असं नाहीये. ह्या ग्रंथीचं रूपांतर जेव्हा गाठीत होतं, ती गाठ जर का वाढली असेल तरच हा त्रास तुम्हाला होऊ शकतो, अन्यथा नाही. नंबर 4, बरेच आयुर्वेदिक घरगुती उपचार करणारे डॉक्टर सांगतात की गळ्यात काळी पोत घातल्यावर 2 वाट्यांची थायरॉइड बरा होतो. माझं जसं लग्न झालं, ज्या दिवशी माझं लग्न झालं, लग्नातच मला जेव्हा मंगळसूत्र घातलं होतं तेव्हा ते 2 वाट्यांचं ते इथलंच होतं. आणि मी तेव्हापासून पुढचे 3-4 वर्ष मी ते तेवढ्याच साईजचं मंगळसूत्र मी घातलेलं 2 वाट्यांची, म्हणजे आपली काळी पोत ज्याला म्हणतो ना 2 वाट्यांची, ते मी घातलेली. 3-4 वर्ष माझ्या गळ्यामध्ये तीच होती. तरी सुद्धा मला लग्नानंतर 1 वर्षानं थायरॉइड डिटेक्ट झाला. त्यामुळे ह्या पोतचा आणि थायरॉइडचा काहीही संबंध नाहीये. हा बिघाड इंटरनल आहे, बाहेरच्या कुठल्याही धातूने तो बरा होऊ शकत नाही. त्यामुळे हे सगळ्यात मोठं मिथ आहे की गळ्यात घातलेल्या पोतने थायरॉइड होतच नाही आणि किंवा झालेला बरा होतो, असं नाहीये. हे टोटली मिथ आहे. आता ज्यांची लग्न नाही झालेली, आता 12-13 वर्षाच्या मुली आहेत, त्यांना थायरॉइड डिटेक्ट होतो, मग त्यांनी काय करायचं? 2 वाट्या कशा घालून फिरायच्या बिगर लग्नाच्या? चालणार आहे? मग तुम्ही त्यांना हे रिझन देणार आहात का की तुम्ही 2 वाट्यांची पोत घातली नाही म्हणून तुम्हाला थायरॉइड झाला? असं नाहीये. थायरॉइड कंट्रोल होण्यासाठी काळी पोत कामी येते, हे सगळ्यात मोठी थाप आहे. जर कोणी मारत असेल तर प्लीज त्यांचं ऐकू नका, असं काहीही नाहीये. नंबर 5, आमचे अमुक तमुक प्रोडक्ट घेतल्यानंतर तुमचा थायरॉइड पूर्णपणे बरा होतो. असं जेव्हा कुठलेही मार्केटिंग करणारे तुमच्या जवळ येत असतील तर त्यांना पहिलं घरातनं हाकलून द्या. याचं कारण सांगते. तुमचा थायरॉइडचा डॉक्टर जो स्पेशालिस्ट असतो तो जोपर्यंत तुम्हाला गायडन्स करतो तर त्याच्याच गायडन्सने चाला. कारण का? त्याने स्वतः त्याच्यामध्ये डिग्री घेतलेली आहे, आयुष्याची कितीतरी वर्ष त्याच्यामध्ये घातलेली आहेत, त्या थायरॉइडचा डीप मध्ये अभ्यास केलेला आहे आणि म्हणूनच तो तुम्हाला ट्रीट करू शकतो. पण तुम्ही कुणीही येत्या दरवाजामध्ये आणि त्यांना ते तुम्हाला सांगतायत की आमचं हे प्रोडक्ट घेऊन बघा, तुमचा थायरॉइड पूर्णपणे बरा करा, तर हे अजिबात करू नका. त्यामुळे असं कुठलेही प्रोडक्ट तुम्ही घेऊ नका. जगातलं कोणतंही औषध तुम्हाला, मी सांगते ना की तुम्हाला प्रोडक्ट बरं करत नाही किंवा ही थायरॉइडची गोळी तुम्ही रोज घेताय ती पण तुम्हाला बरी नाही करत, ती फक्त कंट्रोलमध्ये ठेवतीये तुम्हाला. त्यामुळे ही गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवा की जर का तुम्हाला असं कुठलं प्रोडक्ट सांगण्यात येत असेल तर त्याला टाटा बाय बाय करा. तुमची गोळी चालू ठेवा, तुमचं शेड्यूल फिक्स ठेवा, खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवा, आहारात कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत नसल्या पाहिजेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर तुम्ही त्या गोष्टी फॉलो करा, तुम्हाला थायरॉइडचा त्रास कमी होईल आणि नॉर्मल मध्ये राहील. नंबर 6, घरगुती उपायाने थायरॉइड बरा होतो. जगातला कुठलाही घरगुती उपाय थायरॉइडला बरं करू शकत नाही. धण्याचं पाणी, जिऱ्याचं पाणी नाही. याच्यामध्ये बेसिकली प्रॉब्लेम काय आहे की तुमचं मेटाबॉलिझम बिघडतं. बरोबर, आपलं मेटाबॉलिझम बिघडतं, त्याच्यामुळेच ह्या थायरॉइडचा त्रास आपल्याला जाणवतो. त्याच्यामध्येच हे हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा घडतं. तर इथून सगळं आहे. बरोबर, म्हणजे केंद्रबिंदू आपला हा आहे. ही जरी ग्रंथी असली तर हिला व्यवस्थित कार्यरत ठेवण्यासाठी आपलं पोट चांगलं असलं पाहिजे. मग याच्यासाठी आपल्याला काय सांगितलं जातं की जेवढे उष्ण पदार्थ असतात तेवढे खायचे, जेणेकरून उष्ण पदार्थ हे आपल्याला पचायला जड जात नाहीत, पचायला सोपे जातात आणि आपलं मेटाबॉलिझम चांगलं राहण्यासाठी राहतात. म्हणजे जसं की आपलं सकाळी आपण उठल्या उठल्या गरम पाणी पितो, अगदी तसंच. मग ओवा वगैरे असतील, ओवा, जिरं, दालचिनी, याचं पाणी, याचा चहा, काय असेल ते, तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या शरीरामध्ये हीट निर्माण करतात आणि हीट निर्माण झाल्यामुळे आपलं मेटाबॉलिझम व्यवस्थित राहतं. मेटाबॉलिझम व्यवस्थित झालं की आपोआप थायरॉइड ग्रंथीचं कार्य सुद्धा व्यवस्थित राहतं. हाच एक बेसिक काय म्हणायचं त्याला साखळी आहे किंवा हाच फंडा आहे त्याच्या पाठीमागे. पण याने कुठल्याही घरगुती उपायाने थायरॉइड बरा होत नाही. कुठलेही अतिशोक्ती घरगुती उपाय करण्यापूर्वी अगोदर त्याची पूर्ण खात्री करून घ्या. आता खूप गोष्टी आपल्याला अवेलेबल मिळतात. डॉक्टरांशी फ्रेंडली रिलेशन ठेवा की जेणेकरून तुम्हाला अशा काही शंका आल्या तर तुम्हाला त्या डॉक्टरांना
कुठल्याही वेळेला विचारता येऊ शकतात की मला असं कळलं तर मी हे करून पाहू का, एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर ते हो म्हटले तरच ती गोष्ट करा आणि नंतर त्या गोष्टीला करूच नका. तर मंडळी, ही होती आजची माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.